मी सांगतो की माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस साहेब मंचवरती क्षेत्राचे आमचे आमदार, तरुणाईचे प्रतीक, युथफुल आणि फोर्सफुल दोघी क्षमताचा माझा भाऊ अमित साटम साहेब, आमचे महाराष्ट्राचे आमदार हरून खान साहेब, मंचवरती उपस्थित महाराष्ट्राचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग साहेब, हे सभागृहामध्ये उपस्थित सगळं बंधू आणि भगिनींनो, मीडियाचे माझे भाई आणि बंधू आणि माझ्या मनापासून माझ्या डाक विभागचा कर्मचारी नाही, माझे परिवारचे सदस्यगणाला माझा प्रणाम. जय शिवाजी. ह्याचा गूंज पाहिजे मला बाबा. हे महाराष्ट्राची धरती आहे. चला, जय शिवाजी, जय शिवाजी. आमचा इतिहास, आमचा बलिदान, देशाचा रक्षा करायचा आमची मनापासून ज्वालामुखी ते इतिहास पर्यंत आज तक माझ्या मनामध्ये एक भावनात्मक पल आहेत. हे महाराष्ट्राची धरती, शिंदे परिवारांची सुरुवात इथे झाली होती. सातारा जिल्ह्याचा एक लहान गाव कनेडखेड, ते गावाचा आम्ही पाटील होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेनामध्ये सेनापतीच्या रूपामध्ये अटक पर्यंत कटक आणि भरूच पर्यंत प्रयागराज मध्ये छत्रपती महाराजांच्या हिंदवी स्वराजचा झेंडा फडकायचा. दिल्लीचा लाल किल्ला मध्ये हे आमची क्षेत्राची रिश्ता आणि संबंध आहेत. आणि माझा स्वतःचा संबंध हे शहराजवळ. माझा जन्म मुंबईमध्ये झाली होती. माझी शिक्षा मुंबईची भूमीमध्ये झाली होती. आणि आता अमितजी सांगितले होते की अंधेरीची ही जुनी पोस्ट ऑफिस, हे अंधेरी रेल्वे स्टेशनच्या पगवरती मुलगेच्या रूपामध्ये रेल्वे स्टेशन आणि पोस्ट ऑफिस आणि दोस्तांच्या घरामध्ये जायचा माझा बचपनचं स्मरण आहे ते अंधेरीची मातीमध्ये. आणि आज एक ऐतिहासिक दिवस, इंडिया पोस्ट हे देशाची अग्रणी संस्था आहेत. अरे खऱ्या गोष्टी मी आपणला सांगतो, भारतमध्ये नाही संपूर्ण विश्वमध्ये एक एक गावाजवळ अगर एक संस्था आहेत. 6.5 लाख आमचे देशामध्ये गाव आणि 1,50,000 आमचे पोस्ट ऑफिस गावागावामध्ये आहेत. आणि आजपर्यंत आपण शहरच्या घरीमध्ये जा,
गावाचा एक एक घरीमध्ये आपण जा, परिवारमध्ये आई बाबा आजोबा आजी मुलगा मुलगी त्यांच्या दिलामध्ये परिवारांचा वेगळं इन्सानच्या भावना परिवारमध्ये होईल, तो माझ्या डाक्याजवळ होईल. आणि त्याच्या काय कारण? त्याच्या कारण की माझ्या डाक्याचा विश्वासचा संबंध देशाच्या 140 करोड नागरिक जवळ आहेत. ते देशाची पुंजी, विभागची पुंजी, देशाची पुंजी, जनजनची पुंजी आहे. आणि आमचे पंतप्रधानची विचारधारा नरेंद्र मोदीजीची, आमची देशाचे जे संस्था आहेत त्यांच्या इतिहासला समोर ठेवून त्यांना आधुनिक रूप देऊन देशाची जनजनची सेवामध्ये अग्रिम पंक्तीमध्ये घ्यायचा आमचा संकल्प पंतप्रधानचा नरेंद्र मोदीजीचा आहे. आणि माझा संबंध माझ्या परिवाराच्या जवळ माझ्या वडिलांचा एक संबंध होता फडणवीस साहेब, रेलचे एक एक कर्मचारी जवळ. मी लहान मुलगा होता 14-15 सालचा, रेल भवन मध्ये मी जातो होतो. त्यांची भावना होती की रेलचा एक एक कर्मचारी त्यांच्या परिवारचा सदस्य आहेत. आणि माझ्या मनामध्ये आज गर्व आहे. तेच भावना माझ्या मनामध्ये माझ्या डाक परिवारच्या सगळ्यांच्या जवळ माझा आहे. हे रिश्ता आता फार जुनी रिश्ता झाली. ही रिश्तेची सुरुवात आज या कल या 1 वर्षाचा नाही, 2007 मध्ये झाली होती. हे विभागची मी राज्यमंत्री होतो. आणि तेच समयमध्ये एक एक डाक्याजवळ गोष्टी करून चर्चा करून आपणचे कठीणाई आपणचा त्रास जो विषय होता त्याचा समाधान घेऊन, तेच समयमध्ये माझ्या डाक्याच्या जूताचा अलाउन्स नाही होता, चप्पलचा अलाउन्स नाही होता, स्टेशनरीचा अलाउन्स नाही होता. सरकारी कर्मचारीचा मुलगा आणि मुलगी केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश होतो, पण डाक्याचा मुलगा मुलगीला प्रवेश निषेध होता. आणि त्यांच्या लढाई लढून मानव संसाधन मंत्री जवळ आज माझे डाक्याचा मुलगा आणि मुलगीला पण केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश आहेत. 4.5 लाखचा परिवार आमचा आहे. आणि मी आपणला सांगतो, हे विभाग पर्देचे पीछे उभरून कार्य करतात, पण एक एक जनाचा भावना दुसरा व्यक्ती जनाला द्यायचं कार्य, भगवानचं कार्य माझ्या डाक्या करतात. दिन प्रतिदिन पाऊस आला तेच करतात, घाम आला तेच करतात. काश्मीरचा पहाडीमध्ये, उत्तराखंडचा पहाडीमध्ये, अरुणाचलच्या तवांगचा पहाडीमध्ये, केरळ आणि तामिळनाडूच्या समुद्र तटमध्ये, राजस्थान आणि गुजरातच्या रेगिस्तानमध्ये 2 माणसं राहतात. भारतीय सेनाचा जवान आणि माझ्या डाक्या. आणि आज मनामध्ये मला फार गर्व आहे. 1 वर्षामध्ये फडणवीस साहेब 7.5 करोड पार्सल ची डिलिव्हरी माझी डाक्या करतो. 1 वर्षामध्ये 90 करोड पत्रच्या डिलिव्हरी माझ्या डाक्या करतात. आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये
शहरी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1.5 करोड खाते आणि 2 लाख करोडच्या डिपॉझिट देशाची जनताचा विश्वास भारत सरकार आणि माझ्या डाक्याजवळ आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक ताडी थोडी कम झाली. आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकची आकडे, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक मध्ये आमचे 40 करोड खाते, देशामध्ये 140 करोड जनता, डाक विभाग मध्ये 40 करोड खाते, 23 लाख करोडच्या डिपॉझिट माझ्या डाक्याची परिश्रम आणि मेहनत आहेत. आणि आज आमचा प्रण आहे हे विभागची नवनीतीकरण आम्ही करणार. आता अमितजी सांगून आलेत होते, अंधेरीमध्ये जुनी पोस्ट ऑफिस 1933 ची पोस्ट ऑफिस, आझादीची पूर्व, त्याची अतीतची विरासतची ढाचा आणि त्याच्यामध्ये आधुनिकरण, पंतप्रधानची सोच आणि विचारधारा, विकास भी और विरासत भी. आणि तेच परिवर्तन आम्ही विभागमध्ये पण 2 वर्षामध्ये आम्ही करतात. IT 2.0, नवीन टेक्नॉलॉजी आयटीची, एक पार्सल, एक स्पीड पोस्टची, ट्रेसिंग केपेबिलिटी, ID केपेबिलिटी. आता लवकर आम्ही लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म घेऊन तुम्हाला फ्रान्समध्ये, UK मध्ये, अमेरिकामध्ये, जपानमध्ये लॉजिस्टिक्स ऑपरेशनचा डिलिव्हरी सॉर्टिंग सिस्टम, ऑटोमॅटिक ट्रे सिस्टम, RFID कोडच्या सिस्टम आता भारतमध्ये पंतप्रधानचा आशीर्वाद घेऊन आम्ही घेणार आहेत, हे तुम्हाला मी विश्वास देतो. दक्षता येईल, प्रोडक्टिव्हिटी येईल आणि तेच विचारधारा घेऊन 3 नवीन प्रोडक्ट. स्पीड पोस्टची चिठ्ठी आहेत ना, 1 दिवस मध्ये येईल, 4 दिवस मध्ये येईल, 5 दिवस मध्ये येईल, कोणाला माहित नाही. आता नवीन प्रोडक्ट 16 मार्च मध्ये सुरुवात झाली. 24 स्पीड पोस्ट म्हणजे काय, उपभोक्ताला गॅरंटी इंडिया पोस्टची की 24 घंटेमध्ये, तासमध्ये तुमची स्पीड पोस्ट तुमच्या गंतव्यामध्ये पोहोचणार. 48 स्पीड पोस्ट, 24 स्पीड पार्सल म्हणजे इतिहासला घेऊन फ्युचर ड्रिव्हन ऑर्गनायझेशनची स्थापना होईल. आता हे मुंबई आहेत, मुंबईमध्ये ती मोठे मोठे कॉर्पोरेट. आता आपण विचार करा, इंडिया पोस्ट विभागमध्ये आता आमचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आला. इंडिया पोस्ट विभागमध्ये आमचा चीफ मार्केटिंग ऑफिसर आला. टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी, कोणसन ग्रुपमध्ये ते प्रतिस्पर्धामध्ये माझी डाक विभागपणी होईल. आणि तेच विचारधारा घेऊन OTP बेस्ड डिलिव्हरी आणि एक आणखीन नवीन सोच. देशामध्ये 50,000 कॉलेज आहेत आणि एक कॉलेजमध्ये आमची सुरुवात झाली. नवीन आयडिया पंतप्रधानची होती, NGen पोस्ट ऑफिस, न्यू जनरेशन पोस्ट ऑफिस. म्हणजे काय, IIT मध्ये, IIM मध्ये, सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये, मुंबईमध्ये विल्सन कॉलेजमध्ये लहान जागा, तिथे आमची पोस्ट, मेल आणि पार्सलची ऑफिस, कॉफी कॅफे, वायफाय सेंटर आणि नवीन युगच्या आमचे विद्यार्थीचा सगळं दिवाळवरती पेंटिंग आणि त्यांची आर्टिस्ट्री. 100 असे कॉलेजचे पोस्ट ऑफिसचे उद्घाटन झाले देशामध्ये. आणि तेच विचारधारा घेऊन
आज परिवर्तन आपण पहा 1.5 वर्षामध्ये. हे आमचा विभाग हर वर्ष 2.5% वृद्धीचा विभाग होता. 150 करोडच्या आयमध्ये वृद्धी झाली, 200 करोडच्या आयमध्ये वृद्धी झाली. आता माझ्या विभागच्या एक परिवारच्या सदस्याचा परिश्रम आपण पहा. अमिताभ सिंगजीला घ्या, आमची पोस्टमास्टर जनरल इथे, त्यांचा परिश्रम, माझ्या डाक परिवारच्या एक डाक्याचा परिश्रम 2025 आणि 26 मध्ये 16% वृद्धी आयची झाली. म्हणजे काय, 200 करोडची आयची वृद्धी झाली होती ना, हे वर्षामध्ये 2500 करोडची वृद्धी आयची झाली. ताली तुम्हाला मी ताली वाजवतो. हे श्रेय तुम्हाचा श्रेय आहे. आणि सगळ्यांना मी साधुवाद आणि शुभेच्छा देतो. आज हे नवीन सुरुवात. आता बॅकएंडची चर्चा माझी झाली, पडद्याच्या पिछेच्या चर्चा. आता आजपर्यंत सुरुवात झाली फ्रंट एंडची. अंधेरी रेल्वे स्टेशनचा पोस्ट ऑफिस, त्याच्या नवीन पद्धतीची आउटलुक. एअरपोर्टमध्ये, विमानतळमध्ये तुम्ही जातात, तिथे चेक इन काउंटर आहेत आणि त्याच्याजवळ ऑटोमॅटिक चेक इन काउंटर पण. तसंच पोस्ट ऑफिसमध्ये ऑटोमॅटिक पार्सल काउंटर पण चेक इनची झाली अंधेरीची पोस्ट ऑफिसमध्ये. आणि हे सुरुवात जो झाली आहे, आमच्या डिस्पॅच आसान होईल, आमची डिलिव्हरी विश्वसनीय होईल, लागत प्रभावी सेवा आमची होईल आणि एक व्यापारीचा व्यापारपणी वाढवणार हे आश्वासन डाक परिवारच्या एक माणसा, देशाच्या माणसाला देणार. आमचे महाराष्ट्रामध्ये 2121 असं पोस्ट ऑफिस आहेत. आज अंधेरीची सुरुवात झाली. 2 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे 2121 पोस्ट ऑफिसच्या स्वरूप हेच होईल. आणि देशामध्ये 25,100 पोस्ट ऑफिसचे स्वरूप हेच होईल. तो आज मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. हे विश्वासची नवनीतीकरण आहेत, हे सेवा परंपराची आधुनिकरण आहेत आणि हे विरासतची नवीन भविष्य आहेत. पंतप्रधानच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत 2047 हे संकल्प मध्ये आहुती एक माझ्या डाक परिवारच्या सदस्याचे होईल. हेच संकल्पला घेऊन हे नवीन भारत, हे समृद्धशाली भारत, हे कनेक्टेड भारत आणि हे सिटीजन सेंट्रिक भारत चा संकल्प इंडिया पोस्ट आणि डाक विभाग घेऊन आपण सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.